महाराष्ट्रातील असं एक मंदिर ज्याच्या गर्भगृहामध्ये छप्परच नाही, पण ह्या मंदिराचं काम एका राजाने केलं, तेही 11व्या शतकात. तरीही अशी मान्यता केली जाते की हे मंदिर पांडवकालीन आहे. काही लोक तर हे पण बोलतात की युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये सुद्धा या मंदिराचा उल्लेख आहे. पण खरंच का? मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल मी खरंच का हा प्रश्न का करतोय. आज आपण नुसतं मंदिर फिरणार नाहीयेत, तर आज आपण त्याच्याबद्दलचे मान्यता, त्याच्याबद्दलचे उल्लेख, त्याच्याबद्दलचे अफवा, त्याच्याबद्दलचे खोटे सांगणारे, व्लॉग काढून व्ह्यूज मिळवणारे यांच्या सर्वांचा पर्दाफाश करणार आहोत. हो मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला कळेल आपण याबद्दल मिथ आणि फॅक्ट्स याबद्दल सुद्धा वार्ता करू. आणि आता आपण आलोय थेट जंगलात. सध्या मी उभा आहे महाराष्ट्रातल्या एका प्राचीन मंदिरासमोर. हे बघा, नवे प्रोजेक्ट्स. तर मित्रांनो, मी आहे तुमचा भाटक्या सीड आणि तुम्ही पाहतात माझा व्लॉग ट्रॅव्हल लाईफ फक्त आपल्या भाटक्या सीड सोबत. सबस्क्राईब करा दोस्तांनो, चांग भलं. सर्वप्रथम मित्रांनो, मुंबईतील मध्य रेल्वे भागातून तुम्हाला कर्जत, खोपोली, बदलापूर किंवा अंबरनाथ ह्या ट्रेन पकडून अंबरनाथ पोहोचायचं आहे. तिथून मग पूर्वेला येऊन पाहिजे तेवढे ऑटो मंदिरासाठी भेटतात. आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील एक अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक ठिकाण, अंबरनाथ शिव मंदिर. हे मंदिर केवळ भक्तीच नाही, तर इतिहास, शिल्पकला आणि अध्यात्म याचं संगम आहे. चला तर मग या अद्भुत मंदिराचं दर्शन घेऊया. मित्रांनो, माझ्याबरोबर माझ्या ऑफिसमधले कलिग भूषण परबसुद्धा आहेत आणि ते ॲक्च्युली पुढे चालले आहेत, तुम्ही पाहू शकता त्यांना. आणि आता आपण चाललो आहे मंदिराच्या दिशेने. मंदिराच्या दिशेने जाताना आपल्याला वालधुनी नदी, म्हणजे तुम्हाला अर्थात माहिती असेल, वालधुनी नदीसुद्धा इथे आपल्याला लागते बाजूलाच. आणि आता नदी ओलांडून आपण आतमध्ये गेलो आहे आणि समोरच आपण पाहू शकतो मंदिर आहे आपल्या. आणि आता आपण चप्पल काढतोय. समोरच आपल्या आहे आता अंबरनाथ शिव मंदिर. या मंदिराची रचना हेमांडपंथी शैलीशी मिळती जुळती आहे. इथले खांब, कोरीव काम, देवदेवतांच्या मूर्ती खूपच सुंदर आहेत. एकही सिमेंट न वापरता फक्त दगडावर उभं राहिलेले हे मंदिर आजही तितकंच भक्कम आहे. अनेक लोक या मंदिराला पांडवकालीन मानतात, पण ऐतिहासिक शिलालेखानुसार हे मंदिर शिलाहार राजा चित्तराज यांच्या काळात बांधण्यात आले. कार्बन डेटिंग नाही, पण शिलालेख हा याचा ठोस पुरावा मानला जातो. आणि पांडवकालीन बांधले याचा काही आपल्याकडे ठोस पुरावा नाही. या मंदिराला तब्बल 3 द्वार आहेत. त्यातून पहिल्या द्वारातून आपण आता आतमध्ये चाललो आहोत. तिथे 2 नंदी आहेत. आता आपण आलोत सभामंडपामध्ये. सभामंडपातून खाली 20 पायऱ्या उतरल्यानंतर गर्भगृह म्हणजे मंदिराचा मुख्य भाग आहे. आणि 20 पायऱ्या उतरल्यानंतर आपल्याला दर्शन होईल श्री अमरेश्वर या देवाचं. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलात अंबरनाथला अमरेश्वर किंवा अंबरनाथ हे का बोललं जातं? त्यामागे सुद्धा एक लॉजिक आहे. मित्रांनो, अंबर म्हणजे अर्थात आकाश, आणि ह्या मंदिराला शिखर नाही आहे. हो मित्रांनो, तुम्ही आता 20 पायऱ्या उतरल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही मित्रांनो पाहू शकता, वरती या मंदिराला शिखर नाही आहे, अर्थात कलश नाही आहे, ओपन आहे. आणि डायरेक्ट थेट जो प्रकाश आहे आकाशाचा तो ह्या शिवलिंगावर पडतो. त्यामागील कारण काय हे अद्यापही कळलेलं नाही. तर मित्रांनो, अगोदर आपण दर्शन करूया श्री अमरेश्वरांचं. नमः पार्वती पतये हर 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 महादेव शंभो. मित्रांनो, महाशिवरात्रीच्या दिवशी इथे खूप मोठी गर्दी असते. दूरहून भक्त दर्शनासाठी येतात. ओम नमः शिवायच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय होऊन जातो. मित्रांनो, तुम्ही फक्त आर्किटेक्ट बघा यार, म्हणजे काय मंदिराची रचना आहे आणि काय ते शिल्पकाम, खरंच एकदम अद्भुत आहे. तर मित्रांनो, काही लोकांचं असं म्हणणं आहे की
हे मंदिर युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये सुद्धा नामांकित आहे. त्याबद्दल आपण चर्चा करूच. ॲक्च्युली असायला तर पाहिजे होतं. काही लोकांनी उगाच तोतेगिरी करून वरचढ केलं आहे. ॲक्च्युली माझ्या महादेवाला आणि माझ्या महादेवाच्या मंदिराला विनाकारण मोठं वरचढगिरी नाही आवडत. ते जिथे आहेत तिथे त्यामध्ये ते समाधानी आहेत. राहिली गोष्ट राजा शिलेहारांच्या जे कामं केलेत त्यांच्याबद्दल तर काहीच सांगू शकत नाही आपण. त्याबद्दल काय विषयच नाही. त्यांचे जे शिल्पकाम होते त्यावेळीचे, त्यांना तर खरंच म्हणजे हॅट्स ऑफ आहे. हे एवढं काम करणं, महाभारत, रामायण, इतर कलाकृती ही पूर्ण मंदिरावर कोरलेली आहे. यात काय विषयच येत नाही. पण त्यासाठी वर्ल्ड हेरिटेजमध्ये युनेस्कोमध्ये आपलं हे मंदिर आहे याबद्दल अफवा पसरवणंसुद्धा चुकीचं आहे. त्याबद्दल मिथ आणि फॅक्ट यामध्ये बोलूच. मित्रांनो, तुम्ही इथे समोर पाहू शकता एक छोटंसं केदारेश्वरचं मंदिरसुद्धा आहे. हो मित्रांनो, केदारेश्वर म्हणजे अर्थात केदारनाथचं छोटंसं रेप्लिकासुद्धा इकडे आपल्याला बाजूला दिसतोय आणि ते मंदिराला अटॅच आहे. बाजूलाच एक तळसुद्धा आहे जे शिवकालीन आहे, म्हणजे त्यावेळीचंच आहे आणि ते तळामध्ये सुद्धा खूप सारे कासव आहेत. त्याच्या बाजूलाच एक छोटंसं शिवलिंगसुद्धा आहे, तुम्ही ते पाहू शकता. सो मित्रांनो, ओव्हरऑल आपलं दर्शन तर झालेलं आहे. आता आपण बोलूया मिथ आणि फॅक्टबद्दल. मिथ नंबर 1, अंबरनाथ मंदिर हे पांडवांनी बांधलं आहे का? यावरती उत्तर आहे. वरती फॅक्ट असा आहे, इतिहासातील कोणताही शिलालेख किंवा पुरावा पांडवाशी संबंध दाखवत नाही. मंदिरावरील शिलालेखानुसार हे मंदिर इसवी सन 1060 मध्ये शिलाहार राजवंशाने बांधलेला आहे. मिथ नंबर 2, हे मंदिर युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. यावरील फॅक्ट, अंबरनाथ शिव मंदिर युनेस्को यादीत नाही आणि टेंटेटिव्ह लिस्टमध्येही नाही, पण तरीही हे मंदिर महाराष्ट्राच्या इतिहासात अतिशय महत्त्वाचं आहे. मिथ नंबर 3, या मंदिराचं कार्बन डेटिंग झालं आहे. यावरील फॅक्ट, कार्बन डेटिंग फक्त सेंद्रिय वस्तूंवर होतं. अंबरनाथ मंदिर दगडाचं असल्यामुळे कार्बन डेटिंग शक्य नाही. त्याचं कालमापन शिलालेखांवर आधारित आहे. मिथ नंबर 4, हे मंदिर अनेक वेळा नष्ट होऊन पुन्हा बांधलं गेलं आहे. यावरील फॅक्ट, ऐतिहासिक नोंदीनुसार हे मंदिर मूळ स्वरूपात आजपर्यंत उभे आहे. फक्त काही ठिकाणी संरक्षण व दुरुस्ती करण्यात आली आहे. लोककथा आणि श्रद्धा वेगळ्या असतात, पण इतिहास आपल्याला सत्य सांगतो आणि अंबरनाथ शिव मंदिर हे श्रद्धा आणि इतिहास याचं सुंदर उदाहरण आहे. इतकी शतके उलटून गेली, राज्यकर्ते बदलले, पण अंबरनाथाचं हे शिवमंदिर आजही ताठ उभं आहे. हे मंदिर म्हणजे आपली सांस्कृतिक वारशाचा जिवंत उदाहरण आहे. मित्रांनो, तुम्हाला आमचा अंबरनाथ शिव मंदिराचा व्लॉग कसा वाटला हे प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांग भलं. हर हर महादेव.